तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत पहिल्या फेरीत सुमारे 2000 बोगस जन्म प्रमाणपत्र आढळून आल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला। बोगस जन्म प्रमाणपत्र धारकांची नावं मतदार यादीत येता कामा नये अशी मागणी त्यांनी केली आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। तर बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणी एसआयटी नेमून तात्काळ चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असं सुद्धा आश्वासन आयुक्तांनी दिलं आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिलेली आहे। कल्याण डोंबिवलीत त्यांनी पहिल्या राऊंडमध्ये संशयित अशी 2000 नावं त्यांच्या समोर आलेली आहे। आयुक्तांनी स्वतः ह्या विषयात चौकशी करण्यासाठी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे महापालिकेची एसआयटी गठीत करण्याचे आज निर्णय घेतलाय आणि त्यात जे दोषी होणार आता सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार।